नवरात्र चालू आहे, त्यात खूप सारे लोक 9 दिवस उपवास धरतात। चांगली गोष्ट आहे, पण उपवास म्हणजे उपाशी राहणे आणि त्याच्या शरीराला भरपूर फायदे होतात। आणि लोक काय करतात की प्लेट भरून 3 वेळा साबुदाणा खिचडी खातात, ज्याचा शरीराला अजिबात फायदा नाही, उलट नुकसान आहे। ते कसं मी सांगतो। साबुदाणा म्हणजे काय? साबुदाणा टॅपिओका रूट पासून प्रोसेस करून तयार होतं। हे खूप रिफाइंड स्टार्च आहे, मैद्यापेक्षाही जास्त प्रोसेस। हे परंपरेनुसार स्वस्त मिळतं आणि उपवासात सहज खाता येतं, म्हणून पॉप्युलर आहे। याची जर का पोषण प्रोफाइल पाहिली तर 100 ग्राम साबुदाणामध्ये 350 कॅलरी असते, कार्बोहायड्रेट 87 ग्राम, प्रोटीन काहीच नसतं, फायबर पण काहीच नसतं, म्हणजे जवळजवळ काहीही पोषण नाही। याच्या आरोग्यावर परिणाम, ब्लड शुगर लेवल झपाट्याने वाढतो, डायबिटिक लोकांसाठी खूप धोकादायक, पटकन भूक लागते, जंक फूड खायची सवय लागते, उपवासात इन्स्टंट एनर्जी देतो पण शरीराला पोषण मिळत नाही। याला उत्तम पर्याय म्हणून राजगिरा खाऊ शकतो, ज्यात प्रोटीन आणि फायबर्स काही प्रमाणात असतं। फळाचे पीठ घेऊ शकतो, ज्यात प्रोटीन आणि मिनरल्स काही प्रमाणात असतात। भगर घेऊ शकतो, ज्यात फायबर्स आणि मिनरल भरपूर असतात। हे उपवासात जास्त फायदेशीर आहे। तर लक्षात असू द्या, साबुदाणा सुपरफूड नाही, हे अल्ट्रा प्रोसेस स्टार्च आहे। कधी कधी चालेल, पण रोज हेल्दी समजून खाणं चांगली गोष्ट नाही। हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा जो उपवासाच्या नावाखाली थाळी भरून साबुदाणा खिचडी खातो।